नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आधुनिक सामाजिक मानसशास्त्र या विषयाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये आपण आक्रमणासंदर्भात चर्चा करणार आहोत. आधुनिक समाजामध्ये आपल्याला आतंकवाद, हिंसा, जातीय दंगली, गुन्हेगारी, बलात्कार, अनेक प्रकारचे तंटे अशा विविध घटना सातत्याने घडताना आपण वर्तमानपत्रातून, बातम्यातून आपल्या आजूबाजूला बघत असतो. या घटनांचा दूरगामी परिणामाचा विचार केला तर आक्रमक वर्तनाच्या क्षेत्रातील मानसशास्त्रीय संशोधनाला त्या दृष्टीनं अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं सामाजिक मानसशास्त्रामध्ये या आक्रमक वर्तनाचा अभ्यास आणि संशोधन हा विषय अपरिहार्य ठरतो. आणि या संशोधनामुळंच आपल्याला आक्रमकतेचं नेमकं स्वरूप काय, आक्रमक वर्तनाची कारणं काय आहेत, आक्रमक वर्तनाचे विविध दृष्टिकोन काय आहेत, त्याचं आक्रमक वर्तनाचं नियंत्रण किंवा प्रतिबंध कसा करायचा या संदर्भातली भरपूर माहिती किंवा मोलाची माहिती आपल्याला त्यातून उपलब्ध होते. म्हणजे आपण बघतो की शाब्दिक, काही वेळेला किंवा शारीरिक आक्रमणं ही मोठ्या प्रमाणात होत असतात. आणि ह्या सगळ्या म्हणजे गावागावातील भांडणतंटे असतील, जातीय दंगली असेल, युद्ध असतील, दहशतवादी कारवाई असतील, या सगळ्या वर्तनाच्या मुळाशी आक्रमक प्रवृत्ती ही प्रेरक शक्ती आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळं आक्रमकता ही सामाजिक जीवनाचा एक भाग म्हणून राहिलेली आहे. आणि आक्रमक वर्तन हे विविध रूपानं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पाहायला मिळतं. बस 1961 यांच्या मते शारीरिक किंवा शाब्दिक आक्रमण, सक्रिय किंवा निष्क्रिय आक्रमण, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आक्रमण हे आक्रमणाचे विविध प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. आणि हे सगळं आक्रमण जे आहे हे आपल्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनून राहिलेला आपल्याला पाहायला मिळतं. या आक्रमकतेच्या व्याख्या काय आहे तर बार्कोविट्स यांनी व्याख्या करताना म्हटलेलं आहे, उद्देशपूर्वक एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची इजा पोचवणे म्हणजे आक्रमण होय. म्हणजे जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा पोचवणं म्हणजे आक्रमकता म्हटलेलं आहे त्यांनी. बॅरॉन या मानसशास्त्रज्ञाने म्हटलेलं आहे, इतर सजीव व्यक्तीस इजा करणं किंवा जखमी करण्याचं उद्दिष्ट अशी संबंधित कोणत्याही प्रकारचं वर्तन म्हणजे हिंसक आक्रमक वर्तन होय. म्हणजे एखाद्या सजीव व्यक्तीला जखमी करण्याच्या, इजा पोहोचवण्याच्या उद्देशानं केलेलं कोणत्याही प्रकारचं वर्तन म्हणजे हिंसक वर्तन, अशी व्याख्या बॅरॉन यांनी केलेली आहे. म्हणजे ह्या व्याख्येहून आपल्या लक्षात येतं की इतरांना धोका पोचवणं, वेदना पोचवणं, हत्या करणं, दुखापत करणं या सगळ्या प्रकारांचा ह्या आक्रमक वर्तनामध्ये समावेश होतो. याशिवाय अशाब्दिक प्रकारे एखाद्याचा अपमान करणं, अपशब्द वापरणं, शिवीगाळ करणं, टीका करणं इत्यादी मार्गाने हे आक्रमक वर्तन हे व्यक्त होत असतं. म्हणजेच आक्रमण ही हिंसाचाराचं अंग असून त्या वर्तनाद्वारे इतरांना सहहेतुक करण्याचा, इजा करण्याचा प्रयत्न केला जातो. चौथा आहे वैयक्तिक किंवा सामूहिक पातळीवरील शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या इतरांना दुःख, इजा किंवा वेदना देण्याची प्रक्रिया म्हणजे आक्रमक होय. म्हणजे ही आक्रमक वर्तनाची व्याप्ती ही केवळ समूह, वंश, धर्म, जात, राष्ट्र या सामाजिक स्तरापर्यंत सगळ्या पोचलेली आपल्याला दिसून येते. व्यक्तिपुरतीच ती मर्यादित नाही, ह्या सगळ्याशी तिचा संबंध आलेला पाहायला मिळतो. आणि आपण पृथ्वी तलावरील युद्ध, लढाया, ही विध्वंसक कृत्य जरी पाहिली तर त्या सगळ्याशी आक्रमक प्रवृत्ती हा इतिहास असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला जवळच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा आक्रमक कृती पाहायला दिसून येते. म्हणजे दिवसेंदिवस सामाजिक जीवनामध्ये सामूहिक पातळीवर आक्रमक वर्तन हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळी त्याला कारणं आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे हे सामाजिक पातळीवर आपल्याला आक्रमक वर्तन वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येतं. यामध्ये आपण आक्रमकतेचे विविध दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. आता आक्रमकतेचे जे विविध दृष्टिकोन आहेत तर आपण नेमकं सामाजिक आक्रमक वर्तनाची कारणं काय आहेत, आक्रमक वर्तन का होतं
या दृष्टिकोनातून मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अंगाने विचार केलेला आहे, वेगवेगळ्या अंगाने मूळ शोधण्याचा प्रयत्न केला, त्यातून आपले विचार मांडले आणि त्यातूनच वेगवेगळे आक्रमणासंदर्भातले दृष्टिकोन उदयाला आलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे प्राण्यामधील आक्रमक प्रेरणेविषयीची माहिती घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यामध्ये आपण बघितलं एकमेकावर हल्ले करणे, इतरांना ठार करणं, अवमान करणं, अपमान करणं, इजा करणं, अशा प्रकारचे वेगवेगळे कृत्य ही मानवाकडून होताना दिसतात. या सगळ्या पाठीमागं आक्रमक प्रवृत्ती ही मूलभूत मानली जाते. नेमकं आक्रमक कशाला म्हणायचं आणि आक्रमक कशाला म्हणता येणार नाही याविषयी मानसशास्त्रज्ञांमध्ये मतभेद असलेले पाहायला मिळतात. म्हणजे आक्रमणाची नेमक्या शब्दात व्याख्या करणं खूप कठीण आहे. काही वेळा हिंसक आक्रमण, साधक आक्रमण अशा आक्रमणामध्ये फरक केला जातो. तर हे जे आहे तर आक्रमक प्रवृत्ती ही लहान मुलांच्या मध्ये सुद्धा दिसून येते आणि वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्ती आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक प्रेरणा ही सामाजिक समस्यांना कारणीभूत ठरत असल्यामुळं त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात अभ्यास झालेला आहे आणि आक्रमक प्रेरणा जी आहे ही प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात असलेली पाहायला मिळते. संस्कृतीनिहाय त्याच्यामध्ये बरेचसे फरक आपल्याला पाहायला मिळतात. मार्गारेट मीड यांनी संस्कृतींचा आणि आक्रमकतेचा तुलनात्मक अभ्यास केला. वेगवेगळ्या जाती जमाती ज्या आहेत त्यांचा आणि आक्रमक प्रवृत्तीचा अभ्यास केला. तर त्यांना असं आढळलं की अमेरिकेतील होपी संस्कृती अतिशय शांत, आक्रमण न करणारे असे आहेत. तर त्या उलट मॅन्डुमार जमातीचे लोक जे आहेत हे भांडखोर, आक्रमक वृत्तीचे, रक्तपिपासू वृत्तीचे त्यांना आढळून आले. म्हणजे आक्रमक वर्तन ही जन्मजात नाही तर परिस्थितीजन्य, सामाजिक किंवा मानवी अध्ययनाशी अनेक घटकावर संबंधित आहे असं त्यांनी त्याद्वारे म्हटलेलं आहे. तर हे विविध दृष्टिकोन जे आहेत तर त्यामध्ये आपण पहिला पाहणार आहे आक्रमणातील जैविक दृष्टिकोन. आता आक्रमणातील जे जैविक दृष्टिकोन आहे त्यामध्ये आपल्याला सहज प्रवृत्ती सिद्धांत म्हणजे बघायचा आहे. म्हणजे मानवी आक्रमकतेचा स्पष्टीकरण करणारा जो सगळ्यात जुना आणि प्रचलित विचार आहे तो म्हणजे हा सहज प्रवृत्ती सिद्धांत. म्हणजे मानव हा मूलतः हिंसायुक्त किंवा आक्रमक प्रवृत्तीचा असतो असं त्यामध्ये मांडलेलं आहे जन्मजातच. आणि इतर प्राण्याप्रमाणेच मानवामध्ये सुद्धा ही आक्रमक वृत्ती जन्मजात आणि निसर्गत असते असं मानलेलं आहे. सिग्मंड फ्रॉइड आणि कॉन्रॅड लॉरेन्स या दोघांनी ह्या सिद्धांताचा जोरदार पुरस्कार केलेला आहे. सिग्मंड फ्रॉइड यांच्या मते मानवामध्ये दोन प्रकारच्या उर्मी असतात आणि एक उर्मी असते ती जीवन उर्मी, या उर्मीला लिबिडो असं नाव दिलेलं आहे, आणि दुसरी जी आहे मृत्यू उर्मी. तर या उर्मीमुळं नवनिर्मिती किंवा सृजनशीलता व्यक्तीमध्ये आढळते या जीवन उर्मीमुळं. आणि मृत्यू उर्मी जी आहे या उर्मीमुळं ह्याला मृत्यू उर्मी असं म्हटलेलं आहे. तिला फ्रॉइडनं थॅनाटोस असं नाव दिलेलं आहे. म्हणजे या उर्मीचा उद्देशच असा असतो की स्वतःला नष्ट करणं, उद्ध्वस्त करणं या प्रक्रियेशी संबंधित या उर्मीचा संबंध असतो. आणि ही स्वतःचा नाश त्याचबरोबर इतरांना इजा, तर हे प्रकार ह्या मृत्यू उर्मीमुळं होत असतात आणि त्यातून आक्रमक वर्तन घडतं, आक्रमक प्रवृत्ती निर्माण होते असं फ्रॉइडनं मानलेलं आहे. त्यानंतर कॉन्रॅड आणि लॉरेन्स. तर फ्रॉइडच्या विचारधारेशी जुळणारा विचार प्रवाह ह्या नोबेल पुरस्कार विजेत्या कॉन्रॅड आणि लॉरेन्स यांनी मांडलेला आहे. तर लॉरेन्स यांची उत्पत्ती जी आहे, लॉरेन्स यांची उत्पत्ती जी आहे उत्क्रांतीवादावर आधारित आहे. लॉरेन्स यांच्या मते आपले अस्तित्व टिकवायचं असेल तर प्राण्याला धोक्याला तोंड देण्यासाठी दोन प्रकारच्या प्रतिक्रिया देणं भाग असतं किंवा प्रतिक्रिया दिल्या जातात असं लॉरेन्स यांनी म्हटलेलं आहे. आता या दोन प्रतिक्रिया जी आहे, लढा प्रतिक्रिया आणि दुसरी आहे पलायन प्रतिक्रिया. म्हणजे आक्रमक
आत्मकताचा उगम हा जन्मजात अशा लढा प्रवृत्तीतून होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे लढा प्रतिक्रिया काय, ज्यावेळी आपल्यासमोर एखादी धोकादायक प्रसंग असतो, एखादी घटना असते, अशा घटनेमध्ये की ती घटना समोर आल्यानंतर त्या घटनेला आपण प्रतिक्रिया आपण चांगल्या प्रकारे देऊ शकतो, त्या घटनेचा आपण सामना करू शकतो असं व्यक्तीला वाटलं तर व्यक्ती आपल्या क्षमताद्वारे, आपल्या गुणवैशिष्ट्याद्वारे त्या प्रतिक्रियेशी लढण्याचा प्रयत्न करते, त्या प्रतिक्रियेला सामोरं जाते. आणि समोरची घटना, परिस्थिती आपल्या आवाक्याबाहेर आहे, त्या परिस्थितीचा आपण सामना करू शकत नाही असं व्यक्तीला वाटलं किंवा ती परिस्थिती, ती घटना आपल्या कृतीच्या बाहेर आहे असं वाटल्यानंतर व्यक्ती तिथून घटनेपासून, त्या प्रसंगापासून परावृत्त होते, तिथून माघार घेते. त्याला पलायन करण्याची प्रवृत्ती असं म्हटलं जातं. म्हणजे ह्या दोन प्रवृत्ती मानवामध्ये असतात आणि दोन प्रकारे व्यक्ती समोरच्या प्रसंगाला सामोरं जात असते आणि स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे आपण उत्क्रांतीवादाचा विचार केला, प्राणी असो किंवा मानव असो, तर याच्यामध्ये जो नर आहे, तर नराला हवा तसा जोडीदार मिळवण्यासाठी नेहमी संघर्ष, स्पर्धा करावी लागते आणि पुढं नराला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आक्रमक वर्तनाचाच आधार घ्यावा लागतो असं दिसून आलेलं आहे. त्यामुळं हे उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामध्ये हे लॉरेन्स यांनी मांडलेले विचार आहेत. त्यानंतर हे जे आहेत, जे पुरुष जास्त आक्रमक असतात तर त्यांच्याकडं स्त्रिया ज्या आहेत तर स्त्रिया अधिक आकर्षित होतात, तर असं किंवा त्यांना मान्यता, स्त्रियाकडून मान्यता मिळत असते असं दिसून आलेलं आहे. तर हे जे आहे, तर ह्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतामध्ये कॉनरॅड लॉरेन्स यांनी आपले विचार मांडलेले आहेत. फ्लिन आणि पॉन्झी यांनी 2012मध्ये पुरुषामधील लैंगिक वर्तनास प्रवृत्त करणारा टेस्टोस्टेरॉन नावाचा पदार्थ आक्रमक वर्तनासाठी कारणीभूत आहे असं त्यांनी संशोधकांना आढळून आलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेला पुरुषामध्ये लैंगिक स्त्राव, टेस्टोस्टेरॉन ह्या लैंगिक स्त्रावाचं स्रवण अधिक होतं, त्यावेळेला पुरुषामध्ये ही पातळी वाढल्यानंतर त्याच्यामध्ये आक्रमक वर्तन देखील वाढलेलं पाहायला मिळतं. म्हणजे फ्लिन आणि पॉन्झी यांनी ह्या ठिकाणी संशोधनातून यांना दिसून आलेलं आहे. म्हणजे विविध पातळ्यावर जे यश प्राप्त करणारे पुरुष आहेत हे अनेकदा स्त्रियांना आकर्षित वाटतात. इतरांचा प्रभाव करणारे किंवा इतरांना स्पर्धेतून बाहेर ढकलणारे, यश खेचून आणणारे आक्रमक पुरुष जे आहेत हे स्त्रियांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू बनून राहतात आणि त्यांना प्रतिष्ठा प्राप्त झालेली पाहायला मिळते. म्हणजे फ्रॉइड आणि लॉरेन्स जे आहेत यांनी प्रस्तुत केलेला हा सहज प्रवृत्ती जे सिद्धांत आहे किंवा विचारधारा आहे, याच्यावर अनेक सामाजिक मानसशास्त्रज्ञांनी आक्षेप घेतलेले आहेत. कधीकधी काय होतं की व्यक्ती आक्रमक होईल, कधी आक्रमक होईल किंवा आक्रमक वर्तन त्याच्यातून कधी घडेल, तर याचं स्पष्टीकरण या सिद्धांतात मिळत नाही. मानवी वर्तन हे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांनी प्रभावित झालेलं असतं आणि याचा विचार ह्या सिद्धांतामध्ये कुठंच आढळत नाही. तर हा एकांगी सिद्धांत, ह्यामुळं वर्तनामध्ये आक्रमकता निर्माण होते, पण तेच कारण आहे असं पण ठामपणे म्हणू शकत नाही. दुसरा आहे जीवशास्त्रीय सिद्धांत. आता जीवशास्त्रीय सिद्धांत जो आहे, आक्रमक वर्तनाला काही जैव रासायनिक घटक जबाबदार आहेत. केवळ आक्रमकताच नाही तर विविध प्रकारच्या सामाजिक वर्तनाला सुद्धा जैविक घटक जबाबदार आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये बस निस्बेट यांनी हे आग्रहपूर्वक प्रतिपादन केलेलं आहे. मार्गाजिट आणि त्यांच्या सहकार्याने प्रयोग केला आणि ह्या विचारप्रवाहाला पुष्टी त्यांनी सुद्धा दिलेली आहे. तर याच्यामध्ये केंद्रीय नससंस्थेतील सेरोटोनिन या न्यूरो ट्रान्समीटरच्या पातळीमध्ये वाढ ज्यावेळी होते त्यावेळेला आक्रमक वर्तन हे पाहायला मिळतं किंवा आक्रमक वर्तनामध्ये ह्या
केंद्रीय नसंस्थेतील सेरोटोनिनच्या या न्यूरोट्रान्समीटरच्या पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर व्हॅन गुझेन फ्रिस्दा दी पॉल यांनी जे संशोधन केलेलं आहे तर त्याचे निष्कर्ष असे आहेत की आक्रमक प्रवृत्तीचा लिंग रसायनातील बदलाशी संबंध असतो असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्यानंतर पॅट्रिक बॅडली आणि लँग यांनी जे संशोधन केलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्या भावभावना नियंत्रित करणारी नससंस्था आणि उच्च आक्रमकता यांचा परस्पर संबंध असतो असं त्यांच्या संशोधनातून आढळलं आहे. म्हणजे आक्रमक वर्तन जे आहे ह्याला जीवशास्त्रीय आधार आहे, जैविक आधार आहे असं अनेक संशोधनातून दिसून येतं. त्यानंतर आहे म्हणजे आक्रमक वर्तन जे आहे त्याचे जे विविध दृष्टिकोन आहेत त्यामध्ये आपण सहज प्रवृत्ती सिद्धांत एक बघितला आणि जीवशास्त्रीय सिद्धांत बघितला. हे दोन सिद्धांत जे आहेत ते आक्रमक वर्तनातील जैविक घटक या अंतर्गत येत असतात. तर हे दोन सिद्धांत आपण पाहिले. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गरज प्रचोदना सिद्धांत किंवा गरज सिद्धांत या संदर्भात चर्चा करू. धन्यवाद.